सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। गेल्या 1 महिन्यापासून चांगलाच गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पुढे येतेय। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत खटला चालणार आहे। तर विशेष तपास पथकाने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे। सरपंच देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय, पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झाली नाहीये, म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने SIT आणि CID कडे दिला। संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती। आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांना या प्रकरणी अटक केली आहे, पण त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती। आता अखेर देशमुख हत्या प्रकरणी SITनं मोठी कारवाई केली आहे। सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती SIT पथकातील वरिष्ठांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।